यांचा सन्मान करण्यासाठी पुष्पगुच्छ आणि छोटीशी भेटवस्तू देण्यासाठी उत्तराला मी विनंती करते. सेकंड पॅनलमध्ये 3 मान्यवर आहेत. सर्वप्रथम मी तिकडून सुरुवात करते. उज्ज्वला हावरे, ज्यांनी अमरावती विद्यापीठातून वास्तुविशारद केलेला आहे. स्कूल ऑफ मॅनेजमेंट त्यांनी IIT पवईमधून मुंबईमधून MBA केलं आहे आणि अनेक पुरस्कार सन्मान त्यांना मिळालेले आहे. शी इज इंडीड द वुमेन एंटरप्रेन्योर इन अ मेल डॉमिनेटेड रिअल इस्टेट एजन्सी. She is the chairperson director for Mrs. Havre Engineers and Builders Private Limited, chairperson and managing director Mrs. Havre Legacy, Mrs. Golden Globe, secretary for New City Education Trust Navi Mumbai. So welcome on the panel. Dr. अशोक खाडे यांच्याबद्दल बोलायचं तर त्यांनी इंजिनिअरिंग मध्ये पदवी घेतलेली आहे. या व्यतिरिक्त त्यांनी मानसशास्त्रामध्ये BA केलेला आहे, MPhil PhD केलेला आहे आणि जर्मनीत त्यांचं वास्तव्य होतं. पाणबुड्या बनवण्याचा एक अनुभव तिथे त्यांना गाठीशी मिळाला. 4 वर्ष माझगाव डॉकमध्ये नोकरी करून मग त्यांनी स्वतःची कंपनी सुरू केली, दास ऑफशोर. अँड अपॅरेंटली व्हॉट आय रेड अबाउट इज दास इज ॲब्रिव्हिएशन ऑफ द फर्स्ट. ओके, मला थोडंसं वाटलं जर्मनीचा अनुभव, त्याच्यामुळे दास हा एक प्रकार असू शकते. द ऑफशोर ही कंपनी भर समुद्रामध्ये प्रकल्प बांधणीचं काम करते आणि कंपनीला पहिलं कॉन्ट्रॅक्ट जे होतं ते माझगाव डॉकमधूनच मिळालं होतं. सो दॅट्स रिअली अ नाईस थिंग. द थर्ड पर्सन ऑन द पॅनल, सुप्रिया बडवेजी, बिझनेस वुमन, फिलॅन्थ्रोपिस्ट. सुप्रिया बडवे या बेलराइज इंडस्ट्रीज लिमिटेड ऑटोमोटिव्ह घटकांचे जे अग्रगण्य उत्पादक असलेली जी कंपनी आहे त्याच्या कार्यकारी संचालिका आहेत आणि त्याची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहेत. त्यांच्या योगदानाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतलेली आहे. विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र इंडस्ट्रियल अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असोसिएशनचे प्राईड ऑफ महाराष्ट्र अवॉर्ड्स 2021 ह्या सुप्रिया बडवे यांना मिळालं होतं. त्यांनी उत्पादन क्षेत्रासाठी त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला उद्योजक म्हणून माननीय राज्यपाल यांच्या हस्तेही त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. एक ॲथलेटिक आहेत त्या आणि त्यामुळे त्यांनी स्पोर्ट्स इंडी हा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म खेळांसाठी किंवा एक नॉलेज टँक म्हणावा तसाही सुरू केला. नवोदित खेळाडूंना प्रेरित करण्यासाठी विविध उपक्रम राबवले. स्पोर्ट्स इकोसिस्टम डेव्हलप करण्याचं कामही त्या करत आहेत. अशा अनेक एरियाजमध्ये त्या कार्यरत आहेत. सो पॅनल डिस्कशनला सुरू करत असताना let me ask the first question now from this side. आपला व्यवसाय रिअल इस्टेटचा आहे आणि त्यामध्ये आपण अनेक वर्ष कार्यरत आहात. तर व्यवसायातील नफ्यातून एक जो भाग गुंतवणुकीसाठी ठेवला जातो, ती गुंतवणूक जी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ज्याला आपण म्हणतो ती कशी करावी, किती करावी याबद्दल आपल्याला काही सांगता येईल? आता मी स्वतः रिअल इस्टेटमध्ये आहे, त्याच्यामुळे मी डेफिनेटली त्याचेच फायदे जास्त सांगेन. ओके. पण त्याच्यात वेगवेगळे प्रकार असतात इन्व्हेस्टमेंटचे. तर डिपेंड्स तुम्हाला कुठल्या किती इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्याच्यावर डिपेंड आहे. पण मला असं वाटतं भारतीय लोकांना घर याचं खूप महत्त्व आहे. त्याच्याशी एक इमोशनल कनेक्ट असतो. म्हणजे आपण खूप जास्त दिवस भाड्याच्या घरात राहायला आपल्याला आवडत नाही. आपल्याला नेहमी एक स्वप्न असतं आपलं की आपलं स्वतःचं एक घर असावं. आणि रिअल एस्टेट मध्ये इन्व्हेस्टमेंट हा जो प्रकार आहे किंवा हा खूप प्रोडक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट आहे ती. कारण जर मी घर माझं एक ऑलरेडी घर आहे आणि मी इन्व्हेस्टमेंट म्हणून परत एक घर घेतलं तर त्याच्यात ते घर मी रेंटवर देऊ शकते. किंवा मी समजा दुकान घेतलं, एखादी कमर्शियल इन्व्हेस्टमेंट केली तर मी ते दुकान घेतलं तर मी ते दुकान रेंटवर देऊ शकते, त्याचं रेंट मला येऊ शकते. किंवा तिथे मी माझा एखादा व्यवसाय सुरू करू शकते. त्याच्यामुळे इट इज ऑलवेज अ प्रोडक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट. प्लस आपण नेहमी बघत असाल की रिअल एस्टेट इन्व्हेस्टमेंटचे भाव आत्ता थोडेसे स्टेबल झालेले असले तरी ते ॲप्रिशिएट होतात, बऱ्यापैकी ॲप्रिशिएट होतात. स्पेशली डिपेंड्स तुम्ही रिअल एस्टेट इन्व्हेस्टमेंट कुठे करता. जर तुम्ही मुंबईसारख्या शहरात किंवा मुंबईच्या अवतीभोवती करत असाल तर त्याचं ॲप्रिसिएशन डेफिनेटली खूप चांगलं होतं. जुन्या म्हणजे जर मी 80 किंवा 90 या दशकांचा जर विचार केला, त्या काळात ज्यांनी रिअल एस्टेटमध्ये इन्व्हेस्ट केलं होतं, ज्यांनी घरं घेतले होते किंवा दुकान घेतलं होतं, दे आर सेटिंग ऑन क्रोर्स ऑफ रुपीज नाव. कारण तेव्हाची इन्व्हेस्टमेंट ही जवळजवळ 30-40 टाइम्स आज वाढलेली आहे.
त्याच्यामुळे रिअल एस्टेट इन्व्हेस्टमेंट ऑलवेज मेक सेन्स फॉर मी. आणि अजून एक छोटंसं मी एक सांगायचं म्हणते की लोक LIC पॉलिसीज काढतात किंवा काही काढतात किंवा पेन्शन स्कीम्स काढतात. तर मी माझ्या कस्टमर्सला नेहमी सजेस्ट करते की यू बेटर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे असेल तर तुम्ही एखादं दुकान घ्या आणि त्याचे दॅट विल बी युअर पेन्शन स्कीम फॉर युअर ओल्ड एज. ओके, सो दिस इज व्हॉट. कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती करावी अप्रॉक्सिमेट? इज देअर सम काइंड ऑफ स्टॅटिस्टिक्स ऑर पर्सेंटेज? इट डिपेंड्स लाईक आता तुम्ही काय करता, तुमच्या जबाबदाऱ्या कशा आहे. पण डेफिनेटली आता मी रिअल एस्टेटमध्येच अजून एक तुम्हाला प्रकार सांगते जो नवीन आलेला आहे. दॅट इज REIT, दॅट इज रिअल एस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट म्हणून आता एक नवीन प्रकार आलेला आहे. विच इज म्हणजे सेबीमध्ये पण तो लिस्टेड आहे. जर माझ्याकडे एवढी मोठी अमाऊंट नाही आहे की मी एखादं घर घेऊ शकेन किंवा मी एखादं दुकान घेऊ शकेन, तर तुम्ही रिअल एस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टमध्ये सुद्धा एक पर्टिक्युलर छोटा अमाऊंट, काही हजाराचा अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. ज्याच्यामुळे पूर्ण भारतभरात ज्या इन्व्हेस्टमेंट मोठ्या मोठ्या कंपनीज लिस्टेड आहेत, रिअल एस्टेट कंपनीज लिस्टेड आहेत, त्याच्यात तुम्ही तुमचं इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्याच्यात तुम्हाला डिव्हिडंड्स मिळतात, रेंटल्स मिळतात. तर आणि प्लस लिक्विडिटीचा पण एक फायदा असतो की जेव्हा तुम्हाला काढायचे तेव्हा तुम्ही ते काढू शकता. तर अशा काही मोठ्या कंपनी साऊथमधल्या त्याच्यात लिस्टेड आहेत. तर दॅट इज ऑल्सो अन ऑप्शन. ओके, त्याच्यामुळे आता किती करावं हा प्रत्येकाचा एक हे आहे. कारण सगळेजण म्हणतात की जेवढा पगार असतो त्याच्यातले काही तुम्ही डिव्हिजन करायला पाहिजे. काही मुलांच्या एज्युकेशनसाठी ठेवायला पाहिजे, काही तुम्ही इन्व्हेस्ट करायला पाहिजे, काही तुम्ही तुमच्या पॉलिसीजसाठी ठेवायला पाहिजे, काही मेडिक्लेममध्ये टाकायला पाहिजे. तर हे असं डिपेंड्स. म्हणजे एक आयडियलिस्टिक मी आता सांगू शकणार नाही, बट डेफिनेटली इन्व्हेस्टमेंट ही थोडीशी छोटीशी तरी तुमची दर याच्यात तुम्ही एक कॅपिटल काढून ठेवायला पाहिजे जेणेकरून यू कॅन इन्व्हेस्ट इन समथिंग. करेक्ट. पण हे पर्सनल लेवलवर झालं, तर व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हेच समीकरण लागू पडतं की आता माझ्या व्यवसायाचं म्हटलं तर आमच्याकडचं कॅपिटल रोलिंग मध्ये असतं सतत. की आज एक प्रोजेक्ट मध्ये पैसे आले तर ते लगेच आम्ही त्या प्रोजेक्ट मध्ये काही, आता रेरा आल्यामुळे सगळेचे सगळे पैसे आम्ही सगळीकडे दुसरीकडे टाकू शकत नाही, पण त्याच्यातले काही अमाऊंट आम्ही डेफिनेटली दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये, तिसऱ्या प्रोजेक्टमध्ये किंवा डायव्हर्सिफाय आम्ही जर काही केलेलं असेल नवीन प्रोजेक्ट तर त्याच्यात. प्लस आजकाल जे व्हेंचर कॅपिटल आलेले आहेत किंवा एक इन्व्हेस्टर म्हणून मी कोणत्याही यंग स्टार्टअपला समजा सपोर्ट करत असेल तर मी तो पण प्रकार मी करू शकते. डिपेंड्स की हुम आय एम, म्हणजे मी कोणावर ट्रस्ट करते आहे आणि त्याच्यात मी किती इन्व्हेस्ट. बट डेफिनेटली आय वुड लव्ह टू इन्व्हेस्ट इन स्टार्टअप्स ऑल्सो, जे मी अजूनपर्यंत केलेलं नाही, बट आय एम इंटरेस्टेड इन ॲज अ एंजल इन्व्हेस्टर, त्याच्यानंतर ॲज अ व्हेंचर कॅपिटल, किंवा जर मोठं काही करायचं असेल तर इक्विटी पण घेऊ शकतो. सो दीज आर द थिंग्स दॅट डेफिनेटली वी आर लुकिंग फॉरवर्ड टू. बट ॲट प्रेझेंट माझ्याच प्रोजेक्ट, माझ्याच कंपनीच्या डायव्हर्सिफिकेशनमध्ये मी थोडासा इन्व्हेस्टमेंट करते. सो दॅट इज वेअर आय एम इन्व्हेस्टिंग बेसिकली. So I think it's a good news for all those sitting here, and if you have startups, you already have a sponsor here, somebody who can come to it. डेफिनेटली. So, अशोक खाडे, तुम्हाला एक प्रश्न विचारते. हे ऑफशोर कंपनी, इट्स रिलेटेड टू युअर वर्क. तर हे क्षेत्र काय आहे आणि नवीन उद्योजकांसाठी ह्याच्यामध्ये काय ऑपॉर्च्युनिटीज असू शकतात? हे ऑफशोर म्हणजे समुद्रातून तेल काढायचं, ते तेल आणून समुद्राच्या मार्गे उरणला पाठवायचं, उरणवरून ते 99% प्युअर करायचं आणि HPCL BPCLला पाठवायचं. आणि मग HPCL BPCLने तुम्हाला डिझेल, पेट्रोल किंवा रॉकेल जे देतात ते असं ते ऑफशोर डिव्हिजन हे आमचं आहे. म्हणजे ज्याला डिझेल पहिलं प्रोड्यूस केलं जातं त्या ठिकाणी आम्ही काम करतो आणि ते आम्ही उरणला आणून देतो. उरणवरून मग ते प्युरिफाय करून HPCL BPCLला देतात. मग HPCL BPCL ते डिस्ट्रीब्युशन करतात. दिस इज ऑफशोर. ओके. नवीन एंटरप्रिनर्सला तसं हे म्हणजे
एखाद्याने विचार केला की मी ह्या बिझनेसमध्ये पडावं आणि हा बिझनेस मी करू शकतो का, तर नवीन जर त्याला ती आयडिया नसेल किंवा त्याला जर ज्ञान नसेल तर कदाचित तो करू शकणार नाहीये. म्हणजे मी बिझनेस चालू केला, मला माझगावचे जवळजवळ एक 10-15 वर्षाचा एक्सपिरियन्स होता आणि एक्सपिरियन्स असताना मी माझगावमध्ये ह्या सर्व गोष्टी शिकलो की जॅकेट कसं बनवतात, मेंढे कसं बनवतात, हेलिडे कसं बनवतात, समुद्रातल्या सिस्टीम कशा आहेत, मग समुद्रामध्ये ओएनजीसीचे प्लॅटफॉर्म कसे असतात, त्यांची सिस्टीम काय आहे. मग त्यानंतर स्लोली हे आमचं दत्ता अशोक सुरेश या तिघा भावांची नावं करून आम्ही एक कंपनी काढली आणि ती सुरुवात झाली. नवीन एंटरप्रेनर्सला त्याच्यामध्ये जर भाग घ्यायचा असेल तर एकच गोष्ट आहे की त्यांनी तर कुठल्या तर जवळजवळ त्यातल्या 8-10 मोठ्या ब्रँचेस आहेत अशा, त्यातली कुठली तरी एक ब्रँच त्यांनी पकडायची आणि एका ब्रँच बरोबर त्यांनी लेबर सप्लायला सुरुवात करायची. लेबर सप्लाय जर स्टॉप होत असेल तर कन्झ्युमेबल सप्लायला सुरुवात करायची. कन्झ्युमेबल स्टॉप होत असेल तर गॅस प्रॉडक्ट आहेत, गॅस सप्लाय सुरुवात करायची किंवा मटेरियल सप्लायला सुरुवात करायची. एखादं पायपिंग असेल, पाईप असेल, वॉल असेल, त्याला सप्लाय सुरुवात करायची. मग हळूहळू थोडंसं प्रोडक्शनमध्ये यायचं. प्रोडक्शनमध्ये आल्यानंतर मग टेक ओव्हर करून कंपनी मोठी करायची. बरं, ह्याचे चॅलेंजेस काय आहेत? चॅलेंजेस म्हणजे काय विचारू नका. म्हणजे जसं तुम्ही नासावर काम करताना तसं आम्ही समुद्रात काम करतो. त्यामुळे एव्हरी मोमेंट इज अ थ्रेटन फॉर अस ऍक्च्युली. एव्हरी मोमेंट. जसं तुम्ही लास्ट टाइमला बघितलं असेल, समुद्रामध्ये सायक्लोन झालं आणि एका 10 मिनिटामध्ये 180 माणसं समुद्राच्या तळाला जाऊन बसली. त्यामुळे हे असं थ्रेट इन असताना आणि ज्यावेळेला हायड्रोकार्बनशी तुम्ही खेळता त्यावेळेला त्याचे ज्वलनशील असते ना, ते इतकं टेम्परेचर असते की साधी एखाद्या हातोडा जरी एका लोखंडावर पडला आणि त्याची स्पार्क जर तयार झाली तर ती स्पार्क सुद्धा इग्निएट करायला कारणीभूत होते आणि त्यानंतर समुद्रातला मोठाच्या मोठा करोडोचा प्लॅटफॉर्म जळून जातो. त्यामुळे चॅलेंजेस मात्र खूपच आहेत. पण तशा ऍक्टिव्हिटी आणि त्याला दिलेल्या सिस्टीम्स आणि त्यानंतर त्याच्यामध्ये असणारे ते पॅरामीटर्स वगैरे ते आता इतके सुंदर बसलेले आहेत. त्यामुळे सेफ्टी फॅक्टर फर्स्ट असतो, त्यानंतर काम करण्याची पद्धत दुसरी असते आणि वर्षानुवर्ष ते काम करता आल्यामुळे ते हॅबिच्युअल झाले. आता काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे आणि कसं करायला पाहिजे. त्यामुळे आता ते थ्रेट नाही वाटत. पण स्टार्टिंगला मी जेव्हा 92, 93, 94ला मी जेव्हा जॉब चालू केले तेव्हा मला प्रत्येक मोमेंट एवढा थ्रेट वाटायचा की विचारू नका. कारण मी माझ्या डोळ्यासमोर कितीतरी इन्सिडेंट बघितले, मी माझ्या डोळ्यासमोर कितीतरी इन्सिडेंटमधून मी वाचलो गेलो आणि मी माझ्या डोळ्यासमोर कितीतरी माणसं समुद्रात पडलेली बघितली, ती वर पोहताना पण मी बघितली आणि खाली मोठे मोठे सील मासे बघितले. आणि त्यानंतर माझा एक माणूस होता रिगर, तो सील माशाबरोबरच पोहत माझ्या किनारी माझ्या जॅकेटच्या बरोबर आला. असे हे थ्रेटनिंग खूप असतात अगदी. ओके, सो थ्रेट्स असतो, तो चॅलेंजेस तुम्हाला जास्त एक्साइट करत गेला. इज इट अबाउट दॅट? व्यवसायाशी संबंधित चॅलेंज म्हणजे काय की जसं तुम्हाला म्हणजे माझी पूर्व स्टोरी अशी होती की मी माझगावमधून शिकल्यानंतर मी रिझाईन दिलं माझगावला आणि मी सुरुवात केली. म्हणजे आम्ही काय ओरिजिनल बिझनेसमॅन आहोत असातला भाग नाही आहे. कारण माझं गाव आहे सांगली, मुक्काम पोस्ट पेठ, तालुका तासगाव. त्यामुळे अशा गावातून मी आल्यामुळे माझी पार्श्वभूमी तशी काहीच नव्हती. माझे वडील एक साधे 3 एकराचे शेतकरी होते. परंतु हे सर्व करत असताना मला असं वाटायचं की मी असं काहीतरी करेन मी. कारण ते गरिबीचे सगळे लचके आणि त्यानंतर ते सगळं त्या सगळ्या बहिणींचे लग्न आणि त्यानंतर ते विक्रोळीचे 10x10चे रूम, हे सगळं ना अगदी वैतागून गेल्यासारखं झालं. मी जर्मनीहून परत आलो आणि मला असं वाटायला लागलं की मी रिझाईन देऊन असं काहीतरी करायला पाहिजे. आणि मी असंच ठरवलं की ज्याच्यामध्ये चॅलेंज आहे ना तिथंच पैसा उत्पन्न होईल. कारण जेवढी तुमची रिस्क मोठी असेल ना तेवढा तुम्हाला आवाज पण मोठे असतात. मग मी हे फील्ड शोधलं की मला ऑफशोरमध्येच काम करायचं आहे. मी शिप बिल्डिंगला तसं नेव्हल आर्किटेक्ट आहे, मला शिप बिल्डिंगचं खूप चांगलं नॉलेज आहे. पण मी शिप बिल्डिंग सिलेक्ट नाही केलं, मी ऑफशोर डिव्हिजन सिलेक्ट केलं आणि त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टरवर खेळत गेलो. आणि मला वाटते म्हणजे आता म्हणजे सर्व मराठी असतील किंवा मला माहीत नाही, परंतु माझं स्वतःचं एक 160 एकराचं खूप मोठं यार्ड आहे की जे लार्सन टुब्रोला कॉम्पीट करतात. अच्छा, ओके. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. सुप्रियाजी, बेलराइज इंडस्ट्रीज लिमिटेड हे ऑटोमेटिव्ह घटकांचं अग्रगण्य उत्पादक आहे. तर तुमच्या क्षेत्रात हे ऑटोमेशनचं महत्त्व किती आहे आणि त्याच्यामध्ये जे बदल होत गेलेत आता काही काळामध्ये, त्याच्यामध्ये आपण अपडेटेड कसे राहू शकतो आणि त्याचा फायदा आपल्या
ऑडियन्समध्ये उपस्थित असलेल्या इतरांना कसा होऊ शकतो ह्याबद्दल सांगा. Namaskar. Thank you for arranging such good platform, Uttara and Meeti Entertainment. So coming to your question, मला वाटतं की बेलराईज इंडस्ट्रीज हा मी आता एक रिब्रँडिंग केलं आहे. इट वॉज अर्स्टवाईल नोन ॲज बडवे इंजिनिअरिंग लिमिटेड. आणि बडवे इंजिनिअरिंगची सुरुवात ही अतिशय हंबल अशी झाली आहे. 1989मध्ये श्रीकांतजी बडवे माझे हजबंड त्यांनी हा एक छोटा एक उद्योग सुरू केला. प्रोप्रायटरी युनिट होतं ते आणि त्या प्रोप्रायटरी युनिटमध्ये एक छोटंसं एक कंपोनंट होतं ऑटो कंपोनंटमधला आणि तिथून आमची सुरुवात झाली. परंतु ओव्हर द इयर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आम्ही B2B सेक्टरशी डील करत गेलो म्हणजे पहिले आम्ही अगदी बजाजला आम्ही प्रॉडक्ट्स देत होतो ऑटो कंपोनंट्स. ओव्हर द इयर्स वी हॅव ॲडेड मेनी कस्टमर्स लाईक होंडा, हिरो, आयशर, वॉल्वो, JLR, हनीवेल and almost means you take a name of OEM and we are supplying to them. Okay. So during these 3 decades, more than 3 decades, we have a very good growth. So in terms of expansion, we started with small proprietary unit and we have almost 30 factories across 7 states in India. So and during those times during this expansion we have added people. So now today almost 4,000 white collar people are working with Badwe Engineering, Belraise Industries. Almost 15,000 plus blue collar people are working. So huge people, we are dealing with people. And of course, being we are into manufacturing industry, we have plant and machinery. The machinery is most important, but people are also most important. And when we are working in B2B space, and the customers we are dealing, they all require very much a quality. Quality is most important, and I think quality is the only thing which have given us more opportunities to work with different OEMs. आणि जेव्हा तुम्ही क्वालिटीवर विचार केला तेव्हा आम्ही कारण तुम्हाला जर क्वालिटी नुसती एकदा तुम्ही यू कॅन्ट गेन क्वालिटी फॉर वन टाइम, बट सस्टेनन्स अँड कन्सिस्टन्सी मॅटर्स अ लॉट when you are dealing with people. कारण आता आपण तुम्ही बघतो की ॲज अ consumer, when you go to buy any of the vehicles, suppose तुम्ही 2-wheeler buy करायला जाता किंवा 4-wheeler buy करायला जाता, so you have lot many expectations for that product. तर ही जेव्हा प्रॉडक्ट एखादी कंपनी करते आणि त्याचं जेव्हा आम्ही आमच्याकडे जेव्हा उत्पादन करतो तर आमचा जो OEM कस्टमर आहे त्याच्या पण खूप अपेक्षा असतात. आणि मला वाटतं ह्या जेव्हा अपेक्षा पूर्ती करायची असते आणि तेव्हा सस्टेनन्स असतो त्यावेळेला आम्ही एक TPM प्रणाली आम्ही आमच्याकडे वी हॅव अडॉप्टेड TPM मेथोडॉलॉजी. अँड TPM मेथोडॉलॉजी ऑलमोस्ट वर्क्स ऑन कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. Kaizen is a basic block where Kaizen means improvement in Japan. Okay. So we are adopting Kaizen TPM technology in our all factories across India. Okay. And we are exporting few for JLR and Honeywell, Residuo. So for all these things we thought that there should be some standardization across our factories so that people must understand that we are a quality company. Okay. And that's why we have adopted TPM. Now coming to more system process and governance, because see, wherever you go, whatever your business, system process governance is most important. So when you are setting up system analysis, then finding some problem statements, working on it, effective communication, and then again coming to the problem solving statement. So these are all things which are most required for any kind of business. आणि मग तेव्हा आम्हाला लक्षात आलं की फॉर मेनी थिंग्स वी नीड डिजिटायझेशन. म्हणजे आम्ही जेव्हा आता ब्ल्यू कॉलर पीपल बरोबर त्यांच्याबरोबर इतकं करतो तेव्हा त्यांचे काही चॅलेंजेस आहे. बट एव्हरी टाइम आय कांट आन्सर माय OEM दॅट वी डोंट हॅव मॅन पॉवर टुडे. मग अशा वेळेला देन वी शिफ्टेड टू रोबोटिक्स. मग आज आमच्याकडे 450+ रोबोज आहेत इन अवर व्हेरियस इंडस्ट्रीज. आणि अर्लियर वी वर यूज टू डू मॅन्युअल वेल्डिंग, आता नाव वी हॅव शिफ्टेड टू रोबोटिक वेल्डिंग.
सो रोबोटिक वेल्डिंग म्हणजे देन अगेन क्वालिटी, गुणवत्ता आली, पण गुणवत्ता आली मग त्याच्यासाठी तुम्हाला बाकीची पण सिस्टीम तेवढी स्ट्रॉंग करायला पाहिजे. सो इट्स ऑल अबाउट वर्किंग ऑन सिस्टीम, अढेरन्स अँड गेटिंग दी प्रॉपर रिझल्ट्स. मग नंतर एक लक्षात आलं की नॉट ओनली डिजिटायझेशन और ऑटोमेशन इज रिक्वायर्ड इन ओनली मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, पण मग आपल्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेसेसमध्ये पण या गोष्टींवर काम करायला पाहिजे. सो डिजिटायझेशन वी हॅव डन इन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम्स, म्हणजे ऑनलाईन अटेंडन्स आहे, ब्ल्यू कॉलरसाठी काही बायोमेट्रिक सिस्टीम अटेंडन्स आहे, किंवा परफॉर्मन्स मॅनेजमेंट सिस्टम्स आहेत. बिकॉज सी आय एम सिटिंग इन पुणे, वी हॅव कॉर्पोरेट ऑफिस, दो आय एम ट्रॅव्हलिंग और our MD is traveling to quite lot places in of where our industries are there. It's not possible for us to do governance on day-to-day life. So here the system plays important role. The digitization plays important role and the methodology plays important role. आणि त्याच्यासाठी सगळ्यांसाठी automation is most important thing what I feel. आता nowadays see over the year industry has also grown आणि आता काय झालंय, there is good combination of physical and cyber सिस्टीम्स टुगेदर, आणि मग त्याच्यामधून अनेक गोष्टी आज उदयाला आल्या. सो सगळ्यात महत्त्वाचं झालं की इंडस्ट्री 4.0 हा एक मोठा रिव्हॉल्युशनरी कन्सेप्ट आता आला. त्याच्यामध्ये मग तुमचं IoT प्लॅटफॉर्म्स आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स, देन यू हॅव AR ऑगमेंटेड रियालिटी आहे, व्हर्च्युअल रियालिटी आहे, देन यू हॅव सायबर सिक्युरिटी इज देअर, देन देअर इज क्लाउड मॅपिंग आहे, बिग डेटा ॲनालिसिस आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींसाठी हा ॲनालिसिस जर करायचं आहे, माझ्या 10-30 कंपन्या जर वेगवेगळ्या ठिकाणी आहे आणि त्याचा डेटा जर मला बघायचा आहे, it's not possible to just spend time on this going to details. So we want some systems. मग आता systems काय आहे? So automation is, we brought SAP system in our in organization. So अशा प्रकारे digitization आणि automation करून we are managing and we are making the governance in a right way. करेक्ट. आय थिंक दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. कारण भारतासारखा देश जिथे पॉप्युलेशन एवढी मोठी आहे, तिथे बऱ्याच जणांना ऑटोमेशनवर एक क्वेश्चन मार्क असतो की वाय नॉट यूज द मॅन पॉवर इन्स्टेड ऑफ गोइंग टू द मशीन पार्ट ऑफ इट. बट देन हाऊ कॅन यू कोलॅबोरेट बोथ? हा एक दोन्हीची एक सांगड घालून हाऊ डू यू जक्स्टपोज बोथ ऑफ देम इन अ व्हेरी ह्युमनिस्टिक वे. आय थिंक दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. उज्ज्वलाजी, इनफॅक्ट पॅनलचा एक भाग आहे इन्व्हेस्टमेंट इन ऑटोमेशन. सो रिलेटेड मी तुम्हाला पण प्रश्न विचारू इच्छिते की ऑटोमेशन मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये बांधकाम व्यवसायामध्ये पण अनेक बदल येऊ घातलेले आहेत किंवा आलेले आहेत, तर त्याचा फायदा व्यवसाय वृद्धीसाठी कसा करून घेतलाय तुम्ही? आता आमचं ॲक्च्युली मी रिअल एस्टेट इंडस्ट्रीत आहे आणि ही इंडस्ट्री इतकी मोठी आहे. आतापर्यंत थोडीशी अनऑर्गनाइज्ड होती, पण आता बऱ्यापैकी ऑर्गनाइज झालेली आहे. रेरा आल्यामुळे अजूनच त्याचं म्हणजे रिलायबिलिटी वाढलेली आहे, लोकांना त्याची क्रेडिबिलिटी वाढलेली आहे डेफिनेटली. तर वेगवेगळे स्टेजेस असतात. लाईक डिझायनिंग स्टेजमध्ये डेफिनेटली ऑटोमेशन यूज होतं. सगळे जे ड्रॉइंग्स बनतात ते सगळे ऑटोमॅटिक किंवा हे. प्लस आता जे कन्स्ट्रक्शन आहे त्याच्यात स्पीड वाढायसाठी, स्पेशली कन्स्ट्रक्शनचा जो स्पीड आहे तो वाढायसाठी वेगवेगळी टेक्नॉलॉजी आता वापरण्यात येते आहे. फॉर एक्झाम्पल जे मायवान टेक्नॉलॉजी जी आलेली आहे, त्याच्यामुळे एक 30 माळ्याची बिल्डिंग मी एका वर्षात बांधून कंप्लीट करू शकते. त्याच्यानंतर बाकीच्या मशिनरीज आलेल्या आहेत. डेफिनेटली रोबोट्स पण तेवढे अजून इथे आलेले नाही आहे. आपल्या जनरल जे बिल्डर लोक जे कामं करतात त्याच्यात त्याचा वापर नाही आहे, पण डेफिनेटली पण त्याच्याशी आता मी जसं म्हटलं की इंडस्ट्री, रिअल एस्टेट इंडस्ट्री, कारण याच्यासोबत ह्या इंडस्ट्रीवर खूप साऱ्या इंडस्ट्रीज डिपेंडेंट आहेत. जवळजवळ 80-85 इंडस्ट्रीज, त्याच्यापेक्षा जास्त असतील कदाचित, त्याच्यावर डिपेंडेंट आहेत. त्याच्यामुळे त्यांचा जो रोल आहे याच्याशी, जसं मॅन्युफॅक्चरिंग असेल, सिमेंट, स्टील, जे फिनिशिंग प्रोडक्ट्स आहेत जसं CP फिटिंग्स आहेत, सॅनिटरी फिटिंग्स आहेत, पेंट्स आहेत, ह्या सगळ्या इंडस्ट्रीज ज्या डिपेंडेंट आहेत, ह्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री ज्याच्यावर डिपेंडेंट आहे, डेफिनेटली त्याच्यातही ऑटोमेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आज जर मी एखादी गोष्टीची ऑर्डर देते आहे तर ते प्रोडक्ट मला ह्या ऑटोमेशन आणि ह्या सगळ्या मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे लवकरात लवकर जर सप्लाय झाल्या तर डेफिनेटली माझी इंडस्ट्री खूप
चांगलं त्याच्यात काम करू शकते. मी माझं जे प्रोडक्ट आहे ते मी लवकर लोकांना म्हणजे कस्टमर्सला सप्लाय करू शकते. तर डेफिनेटली मॉडर्न टेक्नॉलॉजी ऑटोमेशन याचा डेफिनेटली खूप उपयोग झालेला आहे. इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स असतील, त्याच्यानंतर कॅमेराज असतील, त्याच्यानंतर खूप साऱ्या एक बिल्डिंग बांधायची म्हटलं म्हणजे किती साऱ्या गोष्टी त्याच्यात असतात. त्याच्यामुळे डेफिनेटली ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग तर होतो. मला एक सांगा, प्रेशर येतं का कधी की यू आर वन ऑफ द बिल्डर्स, Yeah. देर आर मेनी अदर्स, तर कधी प्रेशर येतं की अच्छा बिकॉज ऑफ ऑटोमेशन somebody else goes ahead, so we have to follow that kind of a technology, and we must kind of go for it even if it involves a certain cost. नाही, डिपेंड्स. आता मी कुठे प्रोजेक्ट करते आहे त्याच्यावर आहे. आता होम ऑटोमेशनचा सिस्टम समजा मी त्याच्यातला एक तुम्हाला प्रकार सांगितला, तर जर मी हे प्रोजेक्ट माझं पेण सारख्या ठिकाणी करत असेल किंवा पनवेल सारख्या ठिकाणी अशा म्हणजे आउटस्कर्ट्सला करत असेल, तर मे बी आय वोंट गो फॉर इट. कारण त्याचा जो एक, कारण एव्हरीथिंग कम्स विथ अ कॉस्ट. जर मी माझ्या कस्टमर्सला तसलं काहीतरी एकदम हायटेक प्रोजेक्ट दिलं तर त्यांना त्याची कदाचित किंमत झेपणार नाही आणि गरज पण पडणार नाही. पण तेच मग मी सेंट्रल मुंबईत करत असेल किंवा साऊथ बॉम्बेत करत असेल एखादं प्रोजेक्ट, तर तिथे मी जितकं मॉडर्न, जितकं सगळ्या गोष्टी हायटेक दिल्या, तर पीपल आर रेडी टू बेअर दॅट कॉस्ट. तर इट डिपेंड्स फॉर हुम आय एम कन्स्ट्रक्टिंग, कोणासाठी मी प्रोजेक्ट करते आहे, इट डिपेंड्स ऑन दॅट. ओके. अशोकजी, तुम्हाला पण पुन्हा एकदा ऑटोमेशन संबंधितच प्रश्न विचारू इच्छिते की ह्याच्यामध्ये एक बदल होत असतात आणि आपलं तर इतकं टेक्निकल फील्डच आहे ऑब्व्हियसली, तर ह्या बदलांबद्दल तुम्ही अपडेट राहणं किती गरजेचं असतं अर्थातच, आणि त्याचा उपयोग तुम्ही कसा करून घेता पुढच्या तुमच्या व्यावसायिक प्रवासासाठी? जसं ताईने मेन्शन केलं की यांच्याकडे एव्हरीथिंग गोज विथ ऑटोमेशन, तसं आमच्याकडे पण माझ्या इंडस्ट्रीमध्ये जवळ माझ्याच 10 ऑफिसरमध्ये मिनिमम एक 3500 लोक काम करतात. त्यामुळे ते समुद्रात काम करतात, त्यानंतर बाकी काही माझ्या रोहिणी यार्डमध्ये काम करतात, फॅक्टरीमध्ये काम करतात. त्या सर्वांना एकत्र करून त्यांचं सर्व म्हणजे प्रेझेन्सी बघणं किंवा त्यांचं इन अँड आउट बघणं, त्यांचा रेफरन्स बघणं किंवा त्यांचं कुठल्या तरी एका लेवलमध्ये त्यांना जज करणं की बाबा तुझं आउटपुट किती आहे. आणि हे जर आउटपुट तुम्ही एका मेजरेबल एका कुठल्या तरी एका युनिटमध्ये जर तुम्ही घेत नसाल तर तुमच्या इंडस्ट्रीला काय अर्थ राहत नाही आहे. आणि आता सध्या काय झाले की तुम्ही असं गाव खात्यासारखी इंडस्ट्री करू शकत नाही आहे, तुम्हाला मॉडर्नायझेशनच करावं लागेल. आणि तुम्हाला ते मॉडर्नायझेशन अडॅप्टेशन तुम्हाला ते घ्यावंच लागते. म्हणजे तुम्ही ह्या वर्षी तुमच्या फायनान्शियल परिस्थितीमुळे घेऊ शकला नाही, पुढच्या वर्षी तुम्हाला ते घ्यावं लागेल. उदाहरणार्थ मला एक पायलचा एक मोठा जॉब आला होता, त्यामध्ये ना 75 मिलीमीटर आणि 125 मिलीमीटर वेल्डिंग पाईपाचं करायचं होतं. आणि त्या पाईपाचा डायमीटर होता 900 मीटर, 900 mm होता. म्हणजे माणूस असा सरळ चालत जात होता. आणि त्याची थिकनेस होती 75 मिलीमीटर आणि 125 मिलीमीटर. हे आपल्या इंडियामध्ये एवढं मोठं वेल्डिंग अजून झालेलं नाही कधी, अजूनपर्यंत कधीच कोणी केलेलं नाही ही वेल्डिंग. आणि मला जेव्हा जॉब मिळाला तेव्हा मला त्यांनी बघितलं की हे होऊ शकतं का, मी म्हणाला होऊ शकतं साहेब. मी पहिला शब्द म्हणालो होऊ शकतो. ते म्हणाले कसं करू शकताल, म्हणलं साहेब 2 दिवस द्या मला, मी 2 दिवसानंतर तुम्हाला सांगतो. दिस इज टोटली ऑटोमेशन आहे, ते सगळंच टोटल ऑटोमेशन आहे. म्हणजे वेल्डिंग करणारा तो जो रॉबर्ट नाही माझ्याकडे, पण माझ्याकडे जे बीम्स आहेत, माझ्याकडे ज्या मशिनरी आहेत, मशीन रोटेट होत नाही आहे, पण तो जॉब रोटेट होतो आणि मशीन त्याच्यावरती बरोबर एकाच वेळेला वेल्डिंग देत राहते. आणि 75 मिलीमीटर थिकनेसला आणि 125 मिलीमीटर थिकनेसला वेल्ड करायचा. त्यानंतर ते PUT म्हणून एक एक्सरे मशीन आले, नवीन मशीन आले, 70-80 लाख रुपये किंमत आहे त्याची. त्या मशीनी ते जेस करतात. त्यामुळे मायनस तुमचा जर स्वतःचा जर केस आहे ना, केस, ते केस जर त्या वेल्डिंगमध्ये गेला ना तरी ती मशीन डिटेक्ट करते की ह्याच्यामध्ये हेअर आहे. आणि एवढ्या मायक्रो लेवलला जाऊन ते NDT करतात. मग हे NDT मॉडर्नायझेशन करत असताना, मग ह्या सगळ्या सिस्टीम्स बघत असताना, तिथला तो ऑपरेटर ट्रेन करत असताना, आणि त्यानंतर प्रोडक्शन बघायचं, मटेरियल बघायचं, त्यानंतर त्याचं टार्गेट असेल ते कम्प्लिशन कधी करायचं आहे ते बघायचं. त्यामुळे तुम्हाला मॉडर्नायझेशनशिवाय तुम्हाला यू कॅनॉट सर्वाईव्ह. म्हणजे साधा आपण म्हणालो की मी भुशारी मालाचं दुकान करतो, त्यामध्ये काही मॉडर्नायझेशनची जरूर नाही. डाळ मागितली, तुरडाळ मागितली, मटकी मागितली, पोळी बांधली, 10 रुपये घेतले आणि दिले. पण जेव्हा इंडस्ट्री येते, जेव्हा इंडस्ट्रीमध्ये टेक्नॉलॉजी येते, टेक्नॉलॉजीमध्ये ज्या वेळेला
परफॉर्मन्स असतो, परफॉर्मन्सचा रेकॉर्ड असतो, त्यावेळेला तुम्हाला ऑटोमेशन दुसरा पर्याय नाही आहे आणि तुम्हाला ते बाउंड टू बी करावं लागतंय. मग आम्ही कोणाकोणाशी कम्पेअर करतो, जर्मनीशी कम्पेअर करतो, आम्ही जपानशी कम्पेअर करतो, आम्ही अमेरिकेतल्या काय आमचे काय कॉम्पिटिटर आहेत त्यांच्याबरोबर आम्ही कम्पेअर करतो, ते कसे करतात. मी इनफॅक्ट तेच विचारणार होते की अपडेट पण राहावं लागतं, कारण कधी कधी एखाद्या ठराविक टेक्नॉलॉजीची सवय होऊन जाते, आपण कम्फर्टेबल होऊन जातो, आउटपुट पण मिळत असतं. सो हाऊ डू यू कीप युअर सेल्फ अपडेटेड? नाही, ज्या प्रकारचा जॉब येईल आणि ज्या प्रकारच्या जॉबचं शेड्यूल दिलं असेल आम्हाला, समजा मला आता एक जॉब मिळाला आहे की तो मला 5 महिन्यातच कम्प्लीट करायचा आहे, मग मला 5 महिन्यात कम्प्लीट करत असताना मी ऑर्डनरी वेल्डर, ऑर्डनरी वेल्डिंग, ऑर्डनरी कटिंग असं मी करू शकणार नाही ते. मग मला त्या 5 महिन्याच्या जॉबसाठी मला कटिंगचं ऑटोमेशन करावं लागेल, मला वेल्डिंगचं ऑटोमेशन करावं लागेल किंवा त्याचे सिक्वेन्सेस मला चेंज करावे लागतील. आणि अशा प्रकारचे जॉब इतर कोरियामध्ये कसा केला गेलेला आहे किंवा जपानमध्ये कसा करतात, जर्मनीमध्ये कसा करतात, याचा साईड स्टडी आम्ही खूप चांगला करतो. आणि त्या साईड स्टडी केल्यानंतर आम्हाला समजतं की हे असं केल्यानंतर ना हे असं होऊ शकतं. आणि मग ते इट इज नॉट म्हणजे दॅट अवे अँड दॅट डिफिकल्ट नाही, काहीच डिफिकल्ट नाही. आता तुम्ही पैसे द्या, टेक्नॉलॉजी तुम्हाला कुठूनही मिळते, तुम्हाला जर्मनीतून मिळते, कोरियातून मिळते, मलेशियामधून मिळते. तशा प्रकारचे प्रॉमेटिंग करणारे लोक असतात तुमच्याबरोबर. आणि मला तर खूप मजा येते, कारण ऑटोमेशन म्हणण्यापेक्षा नवीन एक टेक्नॉलॉजी घ्यायची, त्याच्यानंतर ती राबवायची. आणि आपल्यातले साधे वर्कर आहेत, साधे म्हणजे फार साधे, ITI केलेले असतात, NCTVT केलेले असतात, आणि ते ज्यावेळेला ते करतात व्यवस्थित, अगदी प्रामाणिकपणे करतात, आणि त्यांचा पगार 30,000वरून ज्या वेळेला एक 90,000वर जातो, तेव्हा मला त्यांच्याकडे बघून खूप बरं वाटतं. नक्कीच. सुप्रियाजी, शुअर. हां, आता डिपेंड्स. आता आमची जी इंडस्ट्री आहे, रिअल एस्टेट इंडस्ट्री, याच्यात खूप जितकं तुम्ही ऑटोमेशन किंवा ह्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह केल्या त्याच्यासोबत कॉस्ट येते. करेक्ट. आणि जर मी खूप हायटेक सगळं केलं आणि खूप फास्ट आता नवीन मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरली मायवानसारखी, ज्याच्यात स्पीड ऑफ कन्स्ट्रक्शन खूप फास्ट आहे, पण माझे सेल्स तेवढे जर फास्ट नाही आहे, तर मी ती एका वर्षात बिल्डिंग बांधून करू काय? तो माल माझा असाच पडला राहील. त्याच्यामुळे सगळीकडेच ह्या गोष्टी इम्प्लिमेंट तुम्ही करू शकत नाही. आता आमची जी कन्झर्वेटिव्ह सिस्टीम आहे, जी कंटेम्पररी सिस्टीम आहे कन्स्ट्रक्शनची, बरेचदा तीच आम्ही यूज करतो, कारण ती कधी कधी इट इज ती पूरक असते मार्केटसाठी, आणि कॉस्ट पण त्याच्यात बऱ्यापैकी कमी असते. तर असं म्हणजे तुम्ही सगळ्या इंडस्ट्रीला तुम्ही एकदम ऑटोमेशनला, हायटेक याच्यावर तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही, कारण ते मार्केटिंगच्या दृष्टीने आणि कॉस्टच्या हिशोबाने ते पूरक व्हायला पाहिजे. नाहीतर तुम्ही खूप सगळं बांधून तयार करून ठेवलं, नंतर मग कस्टमरची वाट पाहत बसलात, ते पण होत नाही. बरोबर. त्यामुळे मला वाटतं कुठेतरी ज्युडिशियस पण असलं पाहिजे. यू हॅव टू बी ज्युडिशियस, यू हॅव टू बी, म्हणजे तुम्हाला तो अंदाज आला पाहिजे की कुठे आपल्याला काय करायचं आहे, तरच ते, कारण तुमचं शेवटी इन्व्हेस्टमेंट आहे आणि कुठल्याही मॉडर्न याच्यासाठी तुम्हाला खूप मोठं इन्व्हेस्टमेंट लागतं. त्याच्यामुळे इट इज डिफरंट फॉर डिफरंट बिझनेसेस. करेक्ट. मला वाटतं पण सुप्रियाजी, एक प्रश्न तुम्हाला विचारू इच्छिते की आपली कंपनी लिमिटेड कंपनी आहे, तर IPO कडे ट्रान्झिशन करण्याबद्दल आपला काही विचार आहे का, आणि हे ट्रान्झिशन कसं असू शकतं? खूप छान क्वेश्चन आहे हा ॲक्च्युली. कसं आहे की ओव्हर द इयर्स लास्ट 3 डिकेड्स ॲज आय मेन्शन वी हॅव ग्रोन. आणि आता येस, आपण आता सगळ्याच जणांमध्ये एक चर्चा आहे याच्यामध्ये की आता EV टेक्नॉलॉजी खूप प्रिफर्ड आहे. म्हणजे आज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, आपले मोदीजी किंवा नितीन गडकरीजी यांच्याकडून आपण नेहमी ऐकतो की आता पोल्युशन कंट्रोल हा जो एक पूर्ण हा ग्लोबल लेवलचा जो सब्जेक्ट आहे, त्याला जर तुम्हाला त्याच्यासाठी EV टेक्नॉलॉजी इज मोर इन फोकस फ्रॉम ऑल ओव्हर द अक्रॉस द ग्लोब, आणि आपला इंडियन गव्हर्नमेंट पण त्याला खूप पुश करते आहे. तर ऑफकोर्स आमचा पण स्वतःचा म्हणजे बडवे इंजिनिअरिंगचा, बेलराईज इंडस्ट्रीचा EV टेक्नॉलॉजीवर खूप फोकस आहे कमिंग काळामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आमची एक जी 30 वर्षाची लिगसी झाली आहे, किंवा आमचा एक मोठा जे चांगलं एक इंडस्ट्री एक सेटअप झालेला आहे, तर त्याला पुढे नेण्यासाठी ऑफकोर्स आम्हाला सक्सेशन प्लॅनिंग करायचं आहे. आणि या सक्सेशन प्लॅनिंगसाठी वी आर फॉर्च्युनेट. आणि कारण की मी फॉर्च्युनेट याच्यासाठी म्हणते की खूपदा असं होतं की नेक्स्ट जनरेशन डोंट वॉन्ट टू जॉईन,
But in our case, my both children, though my elder one is he is studying in Harvard Business School as of now, Okay. and younger one has completed his dual degree from BS Engineering from University of Pennsylvania and Wharton School, and he is working now in McKinsey. But I am fortunate. I always feel कि they both want to join the business, and so when they want to join the business. We as a first generation entrepreneur, we have some vision for the company. Now succession planning and the second generation is coming up. They have their more wider vision. They have their own focus areas. So like as today my both sons have one startup. It's a ADAS system. ADAS म्हणजे काय आहे की आता आपण ऑटोमोटिव्ह ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम. तर जेव्हा तुम्ही आता रस्त्यावर जाता आपण खूप आता ऍक्सिडेंट्स बघतो सारखे, आणि मोस्ट ऑफ द ऍक्सिडेंट्स हॅपन्स ॲट नाईट. तर त्याच्यामुळे काय होतं की त्याचं कारण काय की तुम्हाला त्या ड्रायव्हरला कुठेतरी डुलकी येते किंवा झोप लागते. तर ती एक अलर्ट सिस्टीम आहे, एक सॉफ्टवेअर आहे त्यांचं. ते तुम्हाला अलर्ट करणार आता की सपोज तुम्हाला जर झोप येत असेल तर इट विल वर्क ऑन युअर ब्रेक्स. तर तुमची सिस्टीम जे व्हेकल आहे ते स्टॉप होणार तिथे. सो अशा त्यांचं स्टार्टअप सुरू केलं आहे त्यांनी ऑलरेडी, आणि दे हॅव डिफरंट विजन. वी ऑल्सो हॅव सम डिफरंट विजन. सो टुगेदर ॲज अ फॅमिली वी वॉन्ट टू ग्रो, वी वॉन्ट टू एक्सपांड. आणि हे सगळं करण्यासाठी ऑफकोर्स कुठलाही उद्योग असतो त्याला शेवटी फंड्स किंवा ते फायनान्स हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. रिसेंटली आम्ही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जे डॅव्हॉसला झालं होतं तिथे आम्ही आता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र बरोबर गोगोरो एक कंपनी आहे. गोगोरो इज तैवानियन कंपनी अँड दे आर इन टू बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग. सो अँड दे आर इन टू EV व्हेकल्स ऑल्सो. तर त्यांच्याबरोबर आम्ही एक टायअप केलं आहे, आणि नेक्स्ट 8 years वी आर गव्हर्नमेंट हॅज गिवन हस टार्गेट टू इन्व्हेस्ट ह्यूज मनी इन दी सिस्टीम. तर त्याच्यावर आम्ही पूर्ण ते जे मोटर्स अँड EV व्हेकल बॅटरी याच्यावर आम्ही खूप काम करणार आहोत. अँड बॅटरी विल बी नॉट ओनली हेल्पफुल फॉर व्हेकल्स, बट मग आता हे जे तुमचे आपले शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, फार्मर्सचे प्रश्न आहेत की तुम्हाला हे नसतं, वीज नसते, इलेक्ट्रिसिटी नाही आहे, मग त्यांचे पंप स्टॉप झाले, मग दे कॅन गिव्ह वॉटर. सो ह्या सगळ्या गोष्टींसाठी ही जी बॅटरी सिस्टीम आहे इट इज गोइंग टू वर्क, आणि इट्स अ व्हेरी प्रूव्हन टेक्नॉलॉजी. सर तसं ही खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आम्हाला ती चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली आहे. तर मला वाटतं की हे जेव्हा तुम्ही करणार आहात तर फायनान्स हा महत्त्वाचा भाग आहे. आणि मग फायनान्ससाठी येस आज आम्ही एका विशिष्ट लेवलपर्यंत आणलो आहोत, पण पुढे जर आम्हाला खूप आमच्या जे काय विजननुसार जर जायचं असेल आणि त्याला जर कोरिलेट करायचं असेल तर येस IPOसाठी आम्ही नक्कीच विचार करतो आहोत, आणि थोड्या दिवसात आम्ही नक्की त्याचा. So wishing you all the best for that. Thank you so much. Thank you. And on that note, I throw it open to the audience. You may ask questions. Now, कोणाला प्रश्न विचारायचे असतील इकडच्या पॅनलिस्टसाठी तर आपण प्रश्न. सॉरी, अजून एकच वाक्य ऍड करते. IPO आणण्यामध्ये एक असं आहे की ठीक आहे म्हणजे कंपनीला फायदा होणार आहे, पण मोर दॅन दॅट व्हॉट वी लुक बियॉन्ड की आज त्यामधून आम्ही जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट कशी क्रिएट करू शकू, हाऊ वी कॅन गिव्ह मोर अपॉर्च्युनिटीज टू सोसायटी, आणि त्याच्यामुळे हाऊ वी कॅन कॉन्ट्रीब्यूट टू दी GDP ऑफ द कंट्री. Great. So now I invite questions if anyone is willing to and wishes to and wants to ask anything, please do go ahead. Yes, sir. नमस्कार, माझं नाव सुदेश तावडे. मी पालघर वाड्यामधनं आलेलो आहे. माझा प्रश्न आवरे मॅडमना आहे. आम्ही एक प्रकल्प राबवतो आहे शेणापासून पेंट बनवण्याचा. शेणापासून पेंट म्हणजे घरांना किंवा इमारतीला लावाय, आणि हा नैसर्गिक पेंट आहे. ह्या माध्यमातून मला थोडीशी ॲडव्हर्टायझिंग करायला मिळते आहे, त्याबद्दल धन्यवाद. हा आतापर्यंत जे वापरण्यात येत आहे ते केमिकल पेंट आहेत, पण हा आपला जो नैसर्गिक पेंट आहे हा आपण पेंट शोभी म्हणजे वास्तू शोभन करू शकतो, पण त्याबद्दल आम्ही कस्टमरची जी आरोग्याची काळजी आहे ती आम्ही घेतो. मग ह्यापासून आम्हाला भरपूर बेनिफिट्स आहेत तुम्हाला ह्याच्यापासून.
तर आम्हाला तुमच्या मार्फत काही बिझनेस मिळू शकेल का? आणि तुम्ही इतर जणांनाही देण्यासाठी आम्हाला काय हेल्प करू शकाल? डेफिनेटली तुम्ही एकदा ऑफिसमध्ये येऊन थोडं तुमच्या प्रॉडक्टचं जर प्रेझेंटेशन दिलं हो. आणि जर आम्हाला वाटलं की हे योग्य आहे तर डेफिनेटली तुम्हाला संधी दिली जाईल. धन्यवाद. सो मला वाटतं उत्तर एक सुरुवात झालेली आहे. एनिवन एल्स या? माझा प्रश्न मॅडमला आहे. जसं ऑटोमेशनबद्दल मॅम तुम्ही सांगत होतात की परफॉर्मन्स मॅनेजमेंट सिस्टम हे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पण आपण यूज करून ऑटोमेट करू शकतो सगळ्या गोष्टी मॅन्युअलपेक्षा. तर असं काही तुमच्या माहितीमध्ये एखादं ॲप्लिकेशन किंवा काही सॉफ्टवेअर आहे का जे नवीन उद्योजक त्यांचं ऑफिस स्टाफ किंवा अटेंडन्स सगळ्या गोष्टी एकत्र मॅनेज करू शकतील, असं काही तुमच्या माहितीमध्ये आहे का ऑटोमेशनचं ॲप्लिकेशन? आपल्याला हो, आता ना खूप म्हणजे म्हणजे आजकाल खूप नवीन नवीन काही सिस्टीम्स आल्या आहेत की वेअर यू हॅव एंड टू एंड सोल्युशन अबाउट मॉनिटरिंग दी होल सिस्टीम. SAP हा एक मोठा आहे, पण आता TCSचे काही सॉफ्टवेअर आहेत की जे विच आर हेल्पफुल फॉर एंड टू एंड सोल्युशन फॉर एनी एंटरप्राइज. मला त्याच्याबद्दल अशी खूप डिटेलमध्ये माहिती नाही आहे, पण तुम्ही मला सांगा. आय विल डेफिनेटली लाईक टू कनेक्ट यू टू दोज पीपल. डेफिनेटली, शुअर. Hello, my name is Vishal Sanghvi. I am an Innovation and Business Accelerator. My question about in USA there is an environment that after 18, young people start to earn the money outside. Actually, it's an environment. So how we can create such kind of environment in India? Actually, it's not about for money, but as a peer, here student will get the practical learning. They understand the value of whatever they give to the industry or society. Actually, so how we can build such kind of environment where it doesn't matter like this young folks we go for the money, but at least they learn practically actually. So what is, give me your... Is there any particular person you want to direct your question? Anybody can, because it's a view, because, yes. See, I have many internships in my company, especially in civil engineering. People, young students who have just completed their civil engineering, they come. Some students also come who are studying, so they can have the experience. They can have the experience. They can learn. Also, they can earn. So that we do. Also, the young architects, because we have in-house architecture department also. So the young students they come for the internship in my company. Plus, we do have some MBA students who can work as in my marketing department, in then accounts department. CAs who are learning to be CAs, they also come. So we definitely provide these type of internships for the students to learn. Actually now, as in US, all the companies have internship programs for the students as well as others. So in India also definitely on this type of platform, or people who are connected with MSME departments, if they propose, I think that will be very good because I'm sure we can use this platform Yeah. for the same thing. So I'm really grateful that you brought up this topic for... For me, means not, we have our skill development program, we have our focus on skilling up people. पण आम्ही जे स्किलिंग करतो ते आहेत एक जे थोडेसे कमी शिकलेले लोक आहेत किंवा ज्यांना
रुरल भागामध्ये ज्यांना अपॉर्च्युनिटीज नाही आहेत, जे 8वी 9वी 10वी आहेत, पण सो वी आर गिविंग देम वन मंथ फुल ट्रेनिंग प्रोग्राम वेरिन त्यांना अकॅडमिक्स आणि ऑन जॉब ट्रेनिंग आम्ही त्यांना शिकवतो आणि वी आर गिविंग देम एम्प्लॉयमेंट ऑल्सो. सो वी आर फोकसिंग ऑन हाऊ वी कॅन गिव्ह ट्रेनिंग, हाऊ कॅन मोर फोकस ऑन स्किलिंग, अपस्किलिंग अँड हाऊ वी कॅन प्रोव्हाइड देम मोर नॉलेज. Okay, so that was the last question for the panel today. It really is not possible to go ahead. मला असं वाटतं की आपण थोडं थांबूया, कारण the directions are that we should stop. Okay. Okay. कोकणामध्ये आपली डेव्हलपमेंट आपण अजूनपर्यंत माझ्या हिशोबाने माझं वाचन कमी असेल, कोकणामध्ये इन्व्हेस्टमेंट केली नाही आहे तुम्ही. कोकणामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर माझ्याकडे असा प्लॅन आहे की माझी स्वतःची 11 एकरची जमीन आहे, स्वतःची म्हणजे आजीने घेऊन ठेवले की आहे, तर ते आपल्या लोकांना, इंडियन्स लोकांना विकायची नाही. मला तिकडे असं प्रॉडक्ट बनवायचं आहे की फॉरेनर्स इकडे येतील, ते लोक विकत घेतील, जेणेकरून कोकण समृद्ध होईल. ते लोक आले म्हणजे नक्कीच, कारण आता फक्त डेव्हलपमेंट महाराष्ट्रात बाकी आहे, फक्त कोकणामध्येच बाकी आहे, बाकीकडे सगळीकडे डेव्हलपमेंट झालेली आहे. तर तुमची इच्छा असेल तर आम्ही अप्रोच होऊ शकतो. डेफिनेटली होऊ शकता. जर चांगलं प्रपोजल असेल आणि बाहेरचे लोक कसे आणायचे ते मी डेफिनेटली त्याच्यावर मदत करू शकेल. यू कम अँड गिव्ह मी द प्रपोजल अँड द प्रेझेंटेशन. वी विल डेफिनेटली लुक इन टू इट. Thank you. So thank you very much. With this, we come to the end of this panel discussion. I do thank Ujjwala Howre, Dr. Ashok Khade, and at the same time Supriya Badveji for their valuable inputs. And I understand that this has been a great thing. So with this, we call this session off. And once again, thank you. पुढच्या announcement साठी मी प्रसन्न संतला handover करू इच्छिते. Prasanna, may I invite you here? Okay. Namaskar. Good afternoon. Can we have a big round of applause? One big round of applause to just cheer up. Thank you, PM Moda. आज 2 डिस्कशन्स आपण पाहिले आणि आज जर तुम्ही घड्याळाकडे बघितलं तर 1:10 असं झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की थोडं लंच टाईमच्या जवळ आपण आलेलो आहोत. लंच टाईमच्या जवळ जेव्हा आपण येत असतो तेव्हा भूक लागत असते. लंच टाईम नंतर जास्त जेवल्यामुळे झोप येऊ शकते. So take care of both the things that we'll now have a lunch time in the next 5 minutes. But जसं आपण कुठलाही सिरियल बघतो, कुठलाही कार्यक्रम बघतो, त्यात उद्या काय येणार आहे ह्यात आपल्याला जास्त उत्सुकता असते. कमिंग अप काय आहे, त्यामुळे जे झालं ते तर खूपच चांगलं होतं. जिकडे आपण इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज बद्दल ऐकलं, नेटवर्किंग बद्दल ऐकलं, ब्रँड बिल्डिंग बद्दल ऐकलं. पण पुढचे जे डिस्कशन्स आहेत, इन्व्हेस्टर मीट म्हणून आपला एक टॉपिक आहे, जिकडे आज आपण मगाशी शार्क टँकचा उल्लेख झाला की वाय टुडे इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज, इन्क्युबेटर्स, स्टार्टअप्स, व्हेंचर कॅपिटलिस्ट्स आर टुडे हॉट टॉपिक्स. त्यासाठी आपल्याकडे व्हेंचर कॅपिटलिस्ट श्री दीपक घैसास सर येणार आहेत. त्यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत. नंतर अर्थात आपल्याला जर माहिती असेलच, हायवे जर आपण बघितले, आज महाराष्ट्राचं, भारताचा जो प्रोग्रेस होतोय, जी प्रगती होते, त्यामध्ये रोड ट्रान्सपोर्ट ह्याचं एक खूप मोठं योगदान आहे. नितीन गडकरीजीही आपल्याबरोबर जुडणार आहेत ह्या लंच टाईम नंतर. त्यानंतर आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, CSR, म्हणजे यू अर्न मनी, यू अर्न प्रॉफिट्स, यू गेट युअर रेव्हेन्यूज, but it is a moral obligation to share a part of it for the upliftment of the society. ह्या विषयावर पण आपण रोहन गायकवाड आणि डॉक्टर लीना राजे मॅडम आहेत, त्यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर आज आपण सगळेच इंस्टाग्राम, फेसबुक, डिजिटल वर्ल्डवर ॲक्टिव्ह आहोत, अक्रॉस ऑल एजेस. म्हणजे आज आजी आजोबा पण फेसबुकवर आहेत, हे नवीन काय सांगायला नको. त्यामुळे डिजिटल वर्ल्ड, चेंजिंग टेक्नॉलॉजी, ग्लोबल मार्केट ह्यावर आपण डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये ओंकार कलावडे आहेत, ॲग्निलो राजेश अथाडे आहेत आणि आपण ज्यांना सगळ्यांनी आपण बघितलेल्या विविध माध्यमांमध्ये ॲक्टर असेल, प्रेझेंटर असेल, प्रोड्युसर असेल, डायरेक्टर असेल, असे खऱ्या अर्थाने ऑलराऊंडर पुष्कळ श्रोत्री आपल्याबरोबर जोडले जाणार आहेत. त्यामुळे त्यासाठी तुम्ही नक्की आपल्याबरोबर या. त्यानंतर आपलं जो क्लोजिंग सेशन असणार आहे, म्हणजे आज आपण जी इनॉग्रेशन सेशन केलं त्यामध्ये आपण लोधा सरांना ऐकलं की त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. बऱ्याचशा वेळेला असंही सांगितलं गेलं की गव्हर्नमेंट काय करू शकतं, गव्हर्नमेंटने काय करायला पाहिजे आणि म्हणूनच शासनाच्या ज्या योजना आहेत, गव्हर्नमेंट कसं काय सपोर्ट करू शकतं, ह्यासाठी आपल्याकडे संजय देगावकर आणि संजय कोरबू असणार आहेत. त्यामुळे दॅट्स गोइंग टू बी आवर पोस्ट लंच सेशन. सो हॅव अ लाईट लंच सो दॅट द इन्फॉर्मेशन कॅन बी हेवी. That is the moral of the story. So with the permission of Uttara Madam, it's 1:15 in the watch Indian Standard Time. मी इंडियन स्टँडर्ड टाइम ह्यासाठी म्हणतोय
की पुन्हा एकदा आपण 1:45 वाजता 2 वाजता प्लीज पुन्हा या, कारण का ह्यानंतर पॉवर पॅक्ड लंच नंतर एक पॉवर पॅक्ड इंटरॅक्शन असणार आहे, ज्याच्याबरोबर मी तुमच्याशी जोडलं जाईन. सी यू ॲट 2 o'clock. थँक्यू सो मच.